रानाचा काहीच संबंध नाही तुमचा. आता ही बाग आहे, या बागेला आपण कळी काढली ती सेटिंग होणार. सेटिंग झालं की तुम्हाला पाहिजे तेवढं सेटिंग झालं की आपण नवजीवन बंद करणार, संजीवनी चालू होणार. हा, संजीवनी चालू झालं की सेटिंग झाले फळांना पोचणार, अजून कळी फेकणार. ती कळी 3.5 महिन्यात तुटणार. लक्षात घ्या, आलं का लक्षात? मग परत संजीवनी दिलं की पहिलं फळ पोचणार, सेटिंग झाल्यावर फळ पोचणार, परत कळी फेकणार. ही प्रोसेस विश्रांती कसं म्हणजे कुणी समजून सांगावं की बाबा हे असं नाही, हे असं विश्रांती असते झाडाला. चंद्रसूर्य म्हणजे चंद्रसूर्य टाकल्याशिवाय तुम्ही विश्रांती कधी देणार? चंद्राच्या ह्याच्यावर वाढ होती, सूर्याच्या जेवण तयार होते. आता तुम्ही पाणी बंद केलं म्हणजे काय, झाड मारणारच ना. मग पाणी 100% बंद झाले, हवेतनं पाणी घेते ती. आणि खोटं वाटत असलं तर चला महाबळेश्वरला बघा. काय असतंय की आपण ज्यावेळेस ताण धरतो, ताण द्यायचं म्हणजे काय असतं की ह्या पानातला क्लोरोफिल तो काडीमध्ये स्टोरेज झाला. म्हणजे काय, कुठं कुठं टाकलायचे? काडीमध्ये. म्हणजे कुठं टाकलायचे? पाठीमागे. हो, खाली. तेच माझं म्हणणं आहे, कृष्ण पक्षात हे सगळं ऑटोमॅटिक खाली येतोय ना, नॅचरली येतोय. नॅचरलीच येतोय. तुम्ही कृत्रिम आणूच शकत नाही. तुम्ही वरनं किती जरी फवारणी घेतली आहे, पानातलं तुम्हाला पिवळी दिसते तर ती स्टोरेज होऊच शकत नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती वरची आहे शुक्ल पक्षात. त्या पिरियड मध्ये तुम्ही खालनं जर द्यायचा प्रयत्न केला, काय अर्थच नाही त्याला. जगात कुठलीच गुरुत्वाकर्षण शक्ती चंद्राच्या आणि चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती एवढी मोठी नाही. तुम्ही कृत्रिमरित्या काय करू शकता? काहीच करू शकत नाही. निसर्गामध्ये बाग धरताना काय केलं पाहिजे? बाग धरताना ताण नाही द्यायला पाहिजे. भार धरायचा. ताण द्या की तुम्ही, ताण द्या. भार कसा धरायचा? सुकवा ही झाड कशी ताण दिल्याशिवाय ताण द्या की तुम्ही, पण 15 दिवसाचा ना. शुक्ल पक्षात काय माहिती का, सगळ्याच जमिनीवर 15 दिवसात होऊ शकत. मग बरोबर आहे की 15 दिवसात नाही होत. ताण होणारच नाही. पाणी बंद केलं, लाल मातीवर पण नाही होणार. ऐका की पाणी बंद केलं तुम्ही, पाणी बंद केलं मग क्रिया बंद झाली की त्याची चालू राहणार. जेवढं तुमचं पाणी कमी होईल त्या कृष्ण पक्षातला अंदाज घ्यायचा. आता कृष्ण पक्षात आपला चांगला ताण येईल आणि त्या पिरियड मध्येच प्रोसेस चालू करायची. बाबा ह्या कृष्ण पक्षात चांगला येत नाही ताण, संपलं. पुढचा तुम्ही जी कालावधी डोक्यात ठेवला का ना, 2 महिने 3 महिने, ती काढून टाका. 15 दिवस. हा, की 15 दिवस मेन धरा. बाकी तुमची विश्रांतीचं काय संबंध नाही, ती प्रोसेस चालूच राहते. विश्रांती मिळतच नाही. त्याच पिरियड मध्ये खतं वगैरे घालून बोध भरायची. आधीच करून ठेवायची. ते पेडमध्ये काय करायचं आधीच करून ठेवायचं. मी एक प्रश्न विचारतो, खतं तुम्ही जी भरता कुठल्या उद्देशाने? खतं मातीत म्हणजे पुढचं स्टोरेज झाडाचं. हे तुमचं म्हणणं आहे की खत हे झाडाचं अन्न आहे, असंच ना? प्रॉब्लेम खताचा त्या झाडाचा काय संबंध? खताचा मातीचा संबंध. मातीतून त्याला उपलब्ध नाही, उपलब्ध होतच नाही ना. आता आपण गावरान खत टाकतो, शेणखत वगैरे. तुम्ही गावरान खत टाकता, देशी गायच्या शेणाची गौरी पिटते, तशी कुठली ते शेणाची गौरी पिटते का? नाही पेट. तुम्ही काडी कचरा, आपल्या पूर्वजांनी सांगितलं काडी कचरा जी काय असेल ती कुजवा. म्हणजे तुमच्या काड्या पिठाने जी जी काय पेटतंय नॅचरल ती ह्या मातीत घाला. जी पेटतंय काड्या पिठाने, देशी गायची गौरी पिटते, काडी कचरा पेटतोय, 5 ऊसाचं पेटतंय, जी जी काय पेटतंय ती या मातीत घाला. म्हणजे काय होईल, त्या मातीत लागणी वाढ. ही खतं घालताय तुम्ही ड्रिपरच्या खाली खाटा घेऊन, ही शून्य आहे, काही उपयोग नाही. ही चुकीची पद्धत आहे. गवतासाठीच आहे ती, झाडाला काहीच मिळत नाही. आणि ते ड्रिपरच्या पाण्यात ती खोल निसरवून जाते. सायन्सच्या खाली गेले की झाडाला काय मिळालं? ह्याला खाद्य काय? त्याला नॅचरल खाद्य. कसं खाद्य? खाद्य काय आहे त्याला? कशाची कोणते? आता ड्रायंबलचं असं आहे की प्रायमरी अन्नद्रव्य, सेकंडरी. तुमचं हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आले, पाण्यावरती शेती, माती विना शेती. त्याला खाद्य काय? पाणी. पाण्यातून 5 तत्व त्या पाण्यात आहे ते. हो, फक्त त्या वनस्पतीतलं जलतत्व जास्त आहे. तुम्ही त्या पाण्यावर जी वनस्पती लावताय त्याच्यात जलतत्वाचं प्रमाण जास्त आहे, तीच वनस्पती पाण्यात येते. जलपर्णीमध्ये 95% पेक्षा जास्त पाणी आहे, म्हणून ती पाण्यावर येते. ही सायन्स लक्षात घ्या. ही तुम्ही जी खतं भरताय का नाही, ती 20 किलो खत शेणखत आणि 80 किलो माती मिक्स झाली पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे त्या मातीत लागणी वाढते.
आणि त्या मातीला अग्नी वाढला की ऑटोमॅटिक झाड पाणी घेते. मी एसी मध्ये बसलो, तुम्ही दिवसभर रानात काम केलं, तुम्ही 5 लिटर पाणी प्याल तर मी अर्धा पण पिऊ शकत नाही. बरोबर ना? नाही पिऊ शकत. तसा या झाडाचं जमिनीत अग्नी वाढला, खडकाळ जमिनीला जास्त पाणी द्यावं लागतंय, काळ्या जमिनीला कमी द्यावं लागतंय. खडकाळ जमिनीत अग्नी जास्त आहे, काळ्या जमिनीत अग्नी कमी आहे. ही फरक लक्षात घेतला पाहिजे. ही जे तुम्ही खतं टाकताय का नाही, कोंबड खत टाकलं, बाकीची खतं टाकली, मातीत मिसळून घ्या, अग्नी वाढला की झाड पाणी जास्त घेणार आहे आणि झाडांना पाणी जास्त घेतलं की ऑटोमॅटिक ग्रोथ होणार आहे. सगळा खेळ कशात जो आहे पाण्याचा. 78% पाणी आहे झाडात. मग तुम्ही काम कशावर केलं पाहिजे? जास्तीत जास्त पाण्यावर. मग महाराष्ट्रात पाण्याचंच गणित चुकतंय. कशा प्रकारे गेलं पाहिजे? वॉटर मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे? तुम्ही वापसा कंडिशनला पाणी दिलं पाहिजे आणि त्या मातीनं पाणी जास्त घेतलं पाहिजे. माती पाणी जास्त कधी घेईल? जेवढी त्याच्यात हवा आहे भुसभुशीत. आलं? भुसभुशीत राहण्यासाठी काय केलं पाहिजे? ही काय असली खतं टाकली पाहिजे? कोणती? हे तुमचं देशी गायचं शेणखत, कोंबड खत, आपण मी लेंडी तेच खत आहे, म्हणतो ना तुम्हाला, हे कोंबड खत असेल, देशी गायचं शेणखत आहे, लेंडी खत आहे. खत तर त्याला टाकावं लागणार ना. हो, 100%. मग हे कधी टाकायची? तुमचं बाग तुटून गेली की टाकून देईल. वर्षातून एकदा. हा, पण माझं तेच प्रश्न होतं तुम्हाला की तुम्ही वर्षातनं टाका, 6 महिन्याला टाका, सेटिंग झाले की मुळे तोडा, 8 दिवसाला मुळे तोडा, काही प्रॉब्लेम येत नाही. ज्या वेळेस शेणखताचा वापर जास्त करतात त्यात त्यांचं जी म्हणणं आहे की श्वास घेतला पाहिजे त्याच्या. हा, आपल्या जुन्या काळातल्या घरातल्या भिंती होत्या त्या श्वास घ्यायच्या, म्हणून आपल्याला रोगराई होत नव्हती. भिंती ग्लासानं पाणी ओतलं तरी ती पाणी खाली येत नव्हतं फरशीवर, म्हणजे सारवलेल्या ठिकाणी जिरत होतं. आज नुसतं शिंपडा ती ओघळ खाली फरशीवर. आपली गुडगुदुकी का वाढली तर पृथ्वी तो इनबॅलन्स झालं. आपण दवाखान्याच्याच मागं लागलो. हो, आपण आपल्या स्वतःच्या मागं लागायला पाहिजे. आपलं संस्कृती जी आहे, भारतीय संस्कृती, ती काय शिकवती? स्वतः शोध घ्या. आपण सगळं बाहेर शोध घेत चाललो. आपल्या स्वतःमध्ये सॅटेलाइट आहे, आपल्या स्वतःमध्ये टावर आहे, स्वतःमध्ये मोबाईल आहे, सगळं स्वतःच आहे. आपण फक्त बाहेर शोधत चाललो. ही प्रॉब्लेम झाला. दुसरी गोष्ट, आपण 5 तारखेला जे सोडलं, हा, त्याच्यानंतर वॉटर शूटला थोडं मला कंट्रोल वाटायला. वॉटर शूट कंट्रोल झाले, पण सगळ्यात महत्वाचे नत्र कमी पडते झाडांना. नत्र थोडं सोडावं लागेल ह्याला. नंतर मग आता गाईचा गोमूत्र नाही नाही, काय करा, 12 सोडा, तर मग थोडा युरिया सोडा. गायचं गोमूत्र गेले की ना फिटिंग झाली. 13 सोडू की 13% नत्र येते त्यात. 13 नको, नुसतं नत्र बघायचं 12 युरिया थोडा सोडा, 12 सोडा. अमोनियम सल्फेट सोडून फॉस्फरस वाढवायचा का? फॉस्फरस नाही वाढलं तरी चालते. सिंगल तुम्हाला सांगतो, मॅग्नेशियम आणि युरिया ते दोन्ही जरी सोडले तरी ती जी पान असते म्हणतात ना त्याच्यावर कंट्रोल येतो. युरिया फक्त पाहिजे आपल्याला, त्याला नत्रची गरज असते. आणि तुम्हाला गेल्या वर्षी या बागेवर एक मेजर प्रॉब्लेम असा आला, त्याच्यावर थ्रिप्सच कमी झाली. शेवटी किती हार्ड फवारणी केलं. थ्रिप्स कधी, सगळ्यात महत्वाचं, अनेक शेतकऱ्याचा मला फोन येतो, थ्रिप्स कधी येतं? थंडीच्या दिवसात. सर्रास थ्रिप्स वाढला की थ्रिप्स पण वाढला. हा, चिकटा मावा थ्रिप्स कधी येतं? जास्त प्रमाण थंडीच्या दिवसात. थंडीच्या दिवसात येतं, उन्हाळ्यात काही येत नाही. थंडीच्या दिवसात अग्नी कमी असतो म्हणून ती येतं. आपल्या बागेतला अग्नी कमी आहे म्हणून थ्रिप्सन ही अट्रॅक्ट होतं. मधमाशी कधी येते? रसरशीतपणा वाढला फुलातला की येते. डुप्लिकेट फुलाला मधमाशी येईल का? अजिबात येणार नाही. त्यातला गंध जो आहे तो ऑटोमॅटिक मधमाशीला जातो. लक्षात घ्या, तुम्ही कृत्रिम पद्धतीने मधमाशी अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. तुमच्या झाडाला एवढी ताकद आली पाहिजे की तिनं ती मधमाशी अट्रॅक्ट केली पाहिजे स्वतःहून. थ्रिप्सन मावा कधी येणार? ज्यावेळी तुमचा त्या शेतातला मातीतला अग्नी कमी होईल, मातीतला मुख्य मातीतला अग्नी कमी होईल, त्यावेळी तुमचं ते कंट्रोलमध्ये येणार. आळी येणं म्हणजे काय? तुमचं आकाशतत्व आणि अग्नितत्व मेन, आकाशतत्व 2 नंबरला. अग्नितत्व कमी झाले की आकाशतत्व 12.5% त्यात आहे. मग ते कमी झाले की त्या अटॅक वाढला. तुमचा अग्नी कमी आहे म्हणून ही प्रॉब्लेम आहे. अग्नी वाढवायचा असेल तुम्हाला, ह्या मातीतला अग्नी तुम्हाला वाढवावा लागेल. ही काळी माती आहे थोडी, तर ह्याला कारखान्याचं कंपोस्ट टाकणे, कोंबडखत टाकणे, देशी गायचं शेणखत टाकणे, मग ते अग्नी वाढतो. आता अलीकडं मला ते हे मिळत नाही, जिप्सम नका वापरू. पण त्यानं फार भुसभुशीत राहतं. नाही, साईड इफेक्ट झाले. आता काय केमिकल नाही, मिळतच नाही. मिळत नाही, मिळतंय. ते आणलं मी, ट्रायल घेतली स्वतःला, मलाच प्रॉब्लेम. माझा फार अनुभव चांगला आला होता. नाही, नाशिकवाल्याचं आणलं होतं मी स्वतः आणलंय. अजून 2 बॅग शिल्लक असतील माझ्या. प्रॉब्लेम झाला त्याचा. एक टेम्पो टाकला होता.
प्रॉब्लेम होतो इथे. हे रानावर डिपेंड आहे. खालच्या वालला ट्रिप्सचा प्रॉब्लेम जास्त आहे. पण असू द्या, कळी भरपूर काढून ट्रिप्सची फळं आहे ती काढून टाक. ट्रिप्स तर आहे बरं का. त्याला मिरची सांगतो तुम्हाला, मिरची वाटून करा येते करू. पहिल्यांदा ह्याला कॅल्शियम नायट्रेट सोडा, नाहीतर युरिया सोडा, नंतर कंट्रोल होईल. किती तारखेला आपण 9 जूनचा पहिला डोस दिलाय? 5 तारखेला. आज किती दिवस झाले? 15 तारखेला. 10 दिवस झाले. 10 दिवस झाले. एक डोस झालाय ना? एक डोस झाला. एक सर सांगा माहिती, तुम्हाला 9 जूनचा डोस दिल्यापासून आतापर्यंत काय रिझल्ट जाणवला? पानं रुंद झाली, कळी निघाली, मधमाशी वाढायली, पानाची ग्रीनरी आली चांगली, पानाची साईज वाढली. तुम्ही ह्याच्या आधी बघून गेलता ना? 15 दिवसापूर्वी मी आलो होतो. हा. आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती नव्हती, म्हणजे की बाग मला असं वाटत होतं की ह्याच्यात कळी निघणार नाही. बरोबर. पण त्याच्यानंतर त्यावेळेस पासून माझ्या डोक्याची बसलं ह्याने येऊन गेल्यापासून कळी निघणार नाही, म्हणजे आतापर्यंत एवढा आपण खर्च केला आणि कळी निघायची नाही, पुन्हा काय करायचं? म्हणजे इतक्या लवकर कळी निघाल अशी कंडिशन नव्हती. आपला तर आता तर एकच डोस झाला. एकच डोस झाला. त्याच्यामध्ये पानाची रुंदी वाढली, हो, कळी भरपूर निघली, होय, आणि कळीचा स्ट्रोक पण कसा आहे? होय. स्ट्रॉंग आहे ना? चांगला आहे. ठीक आहे. कळीचा स्ट्रोक बघा ना. नाही जास्त आहे ते. जास्त आहे. अरे काय कळी केवढी नाही. स्ट्रोक बरं का, स्ट्रोक निघायचं इतकं सोपं नाही. स्ट्रोक म्हणजे तुमच्या बागेला गेल्या वर्षी बघितली तुम्ही हो. कळी, स्ट्रोक नव्हता. आपण जे सांगतो, गॅरंटी देतो, विश्वास देतो, हे निसर्गाचे जीव हो. मी तुमच्यासारखा माणूसच आहे. गॅरंटी कोणाची जेव्हा देतो तुम्ही? पण आमच्यासारख्या माणसांना पण तुम्ही अध्यात्मामध्ये 10-5 वर्ष घातलीत ना. नाही ते झालं की मग ते सांगतो ना. आमच्यामध्ये तुमच्यामध्ये ही फरक आहे. फरक आहे, पण निसर्ग कुणा जेव्हा मी बोलतोय, मी सामान्य माणूसच आहे ना. तुमच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यावर आमची चर्चा झाली, मला सांगितलं असं गॅरंटी सांगितल्यावर त्यांनी, तर हरकत नाही. जर गॅरंटी देत असतील तर वापरायला. बरोबर. म्हणून मग ते आम्ही निर्णय घेतला आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मागवले. बरोबर. आणि दिल्यानंतर 4थ्या का 5व्या दिवशी परत त्यांनी मला सांगितलं की फरक पडला. हा. 4-5 दिवस आपण सांगतो ना, 4-5 दिवसात तुम्हाला फरक दिसतो. आणि 2 दिवसाला ह्यांना मी बागेत घेऊन येतोय. अच्छा. 2-3 दिवसाला. चांगलं आहे, म्हणजे ग्रीनरी पण बऱ्यापैकी चांगली वाढली, पाण्याची साईज. आणि सगळ्यात महत्वाचं काय की पानाची साईज, ह्याच्यावर अन्न तयार होतंय ना. दुसरी गोष्ट, पानावरच जीव आहे. तुम्ही त्या दिवशी मला प्रश्न विचारला होता फोनवर की मधमाशी वाढली का? हा. मग आम्ही दोघांनी काय विचार केला, अरे आपण औषध जमिनीतनं दिलं, मधमाशीवरनं वाढायचा काय संबंध आहे? आपण काय करावं लागेल, मधमाशी वाढायला वरनं ताक खावावं लागेल. बरोबर आहे. मग खाल्लं दिलं. मग आता तुमच्या बोलण्यातनं काय लक्षात आलं की ह्याच्यावर ज्यावेळेस रसरशीतपणा वाढला त्या खाल्लं दिल्यामुळे जिवंत ह्याच्यावर बाशी. आणि जर म्हणतात महाराज बुरशी तुम्ही जमिनीत सोडल्यावर म्हणताय बुरशीवर कंट्रोल होईल. अहो 99.99 ना 100% जमिनीवर काम करा. वर पुढच्या सीझनला तुम्हाला STP सुद्धा चालू करू देत नाही, फवारणी नाही. विशेष मिटला फवारणीचा बागेचा. आता वेळ मिळेल ना मला, सगळं सांभाळून करायचंय मला. माझं अध्यात्म तेवढं सांभाळावं लागतं, ते करून हे करतोय मी. माझा बेस्ट महत्वाचा तो आहे. त्याच्यानंतर हे 2 नंबरला हे ऍग्रिकल्चर मध्ये काम करतो. तेवढा वेळ अपुरा आहे मला. नाहीतर मी ह्या सीझनला, पुढच्या सीझनला तुम्हाला फवारणीचा हा विषयच नाही. आता तुमचं काय राहिले फवारणीला? थ्रिप्स आळी, बाकीचे 9 जीवनच कंट्रोल होते. बरोबर आहे का ना? आता तेवढं झालं की संपलाच विषय तुमचा. आता ती फळावर आळी आली, प्रत्येक ह्याच्यामध्ये पिरियड मध्ये ह्याच्या वेगवेगळी औषध आहेत का सोडायला? आता सेटिंग होईपर्यंत 9 जीवन राहणार यांना. त्याच्यानंतर संजीवनी चालू होणार. ते संजीवनी पुढे कंटिन्यू संजीवनीची साईज पण करणार. पण साईजचं रेकॉर्ड आपलं 1.25 किलोचा, 1.5 किलोचा होता राहिलं, पाणी घेऊन पडलं म्हणून 1.25 किलोचं साईजचं रेकॉर्ड आहे. आणि प्रत्येक बागेवरच लहानात लहान फळ आहे 300 ग्रॅमचं. तुम्हाला सनबर्निंग येणार नाही. आलेलं
सनबर्निंगचा एक आम्ही झाकायचं दोघं जण- आम्हाला. सनबर्निंग आलेलं घालून देणार, हा. सनबर्निंग आलेलं घालून देणार, डांबऱ्याचे डाग आलेले घालून देणार. आलेले पण- म्हणजे घालण्यापेक्षा त्याच्यात पाणी नाही कमी पडलं पाहिजे बागेला. कपडा टाकायला लागले पांढरा. अहो तुम्ही कपडा टाकला, कपडा टाकला मग तुम्ही आकाशचं तो कंट्रोल केलं, आकाशचं तो कंट्रोल केलं, साईज होत नाही तुमची पाहिजे तेवढी. हा. कुणी झाकलेले नाही मला सांगावं, आमची पण साईज शायनिंग येते की राव. शायनिंग तुम्हाला ओपन ठेवून आणून देतो ना मी. आज शायनिंग नाही का फळा माझ्या कळी बाकीच्या बागेचं शायनिंग बघा, सेटिंग झालेलं फळाचं. आपलं झाडावरच शायनिंग. शायनिंग आहे आज. तेच काय ते झालं, पण परत काय होतंय की ह्याच्यातलं जे पाणी आहे ना हा पानातलं, हा की बाष्पीभवनाचा प्रकार वाढतो का वाढतो? टेम्परेचर जास्त झाल्यामुळं. तेच आहे ना, ज्यावेळेस टेम्परेचर जास्त होतं त्यावेळेस आपण सुद्धा पाणी पितो जास्त. हो, मग तसं त्याला पाणी दिलं पाहिजे ना, टेम्परेचर वाढलं की त्याला पाणी दिलं पाहिजे, त्यानं बी घेतलं पाहिजे. मग ती कधी घेईल? त्याच्यात लागणी वाढल्यावर. गवताच्या बाबतीत काय म्हणून सेटिंग झालं काढून टाका. नाही पावसाळ्यामध्ये याच्यावर तर नाशिक मारलं पाहिजे. नाही, तणनाशकानं वरचं थरच बाद होतं, हा, तणनाशक मारायला तणनाशकानं अग्नी वाढतो. आणि मग एकदम अचानक गवत अग्नी control मध्ये वाढतो. येत नाही ना, परत काय करते गवत? गवताने आडी येते. मग तेच म्हणतोय ना तुम्हाला, अग्नी बॅलन्स करा. गवतात जी काय होते, फिरून तिथेच येतं. शेतकऱ्यापुढं सगळ्यात मोठं संकट काय आहे? गवत. जंगलामध्ये एवढं गवताचं प्रचंड प्रमाण असतं. तुम्ही काय म्हणता झाडाच्या खाली झाड वाढत नाही? जंगलामध्ये झाडाच्या खाली झाड कसं वाढतंय? तिथं वाढतंय ना, आपल्यात काय होतंय झाडाला? बरं त्याच्या एकाही आंब्याला कुठं आळी नाही, कुठला रोग नाही. आता मी जंगलातच साधणीसाठी जातो, अगदी मध्य जंगलात ताडोबाला होतो काही दिवस, महिनाभर. कुठल्या झाडाला मला असं रोगराईच बघायला मिळले नाही फळांच्या झाडाला. अहो तिथं कसं अडचण येत नाही, आपल्या एवढं सगळं फवारून का अडचण येते? अहो आपण फवारणी करून रोगराई आमंत्रित करतोय का, ह्याचा अभ्यास केला पाहिजे. लक्षात घ्या, आज आपण साबण वापरून त्वचा रोग आमंत्रित करतोय. हा, कुणीही सांगत ना, आपल्याला आपणच रोज आमंत्रण देतोय सकाळी साबण लावून, येऊ द्या रोग, येऊ द्या रोग. फेस नाही आला पाहिजे अंगाला. ते हा, तसे प्रकार चालू आहे. पण तुमचं शेंगदाण्याचं तेल किती कसं किलो आहे? 3.5 किलो शेंगदाणा गाळवता 1 किलो तेल मिळतं. 3.5 किलोचा दर शेंगदाण्याचा आणि 1 किलोचं तेल सारखं आहे. मग उघड ते मिक्सिंग आहे, तरी आपल्याला ते चालतंय. आपण चालवून घेतलंय, आपल्या मनानं रोग स्वीकारलाय. आपल्या मनानं काय केलं हे पण खातात ना, मग आपल्याला काय होतं? मी पण खातो ना, हे मनात आपल्याला काय होतं? तुम्हाला काय होत नाही, मला कसं काय होईल? हा, ही जी मानसिकता झाली का नाही, त्यांनी झाकलं म्हणून आपण झाकायचं. बाग त्यांनी झाकली म्हणून आपण झाकायचं. तुमच्या पायात एक पिलू सोडायचं हो सापाचं, गावभर बोपट होती लगी. हे लक्षात घ्या, शेतकऱ्याला वाचवाय कोणी येणार नाही. शेतकऱ्यानं स्वतः सक्षम झालं पाहिजे. शेतकरी चांगल्यावर विश्वास ठेवाय कचरतोय आणि जाहिरातीला बळी पडतोय. तुमचा बोध बऱ्यापैकी श्वासोच्छ्वास घेणारा दिसायला लागला. याचं कारण म्हणजे तुम्ही जे टाकलेलं खत आहे त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ती माती आहे सध्या. नक्की. आता आपल्या बागेत मी रोज 2 तास पाणी देतोय. आता सकाळी 2 तास 8ला लाईट गेली, फुगली पाहिजे हो. आता बघायला गेलं तर रान वाळल्यागत दिसते. ते मातीवर आहे. तुमची जमीन भुसभुशीत पाहिजे. म्हणजे काय, वायूचा तो ऍक्टिव्ह पाहिजे. नाही सजीव सृष्टी असू द्या, निर्जीव असू द्या, ब्रह्मांड असू द्या, पृथ्वी असू द्या, पंचतत्वाच्या पलीकडे 6वं काहीच नाही. पण 5 तत्वाचा अभ्यास करायचा. 5 बोट 5 तत्वाचं प्रतीक आहे. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. लगेच जायचं म्हणलं की आपण करंगडीस करू, कारण ही जलतत्वाचं प्रतीक आहे. आपल्यात दिलंय व सगळं, आपल्याच बॉडीत पंचतत्व आहे आणि त्याची 5 बोट ही 5 प्रतीक आहे. ती ह्याचाच अभ्यास करायचा आहे, दुसरा काहीच करायचं नाही. हात तर पाय. पण 6व्याकडे जायचंच नाही. 5 आकडा किती सोपा आहे. 5चा अभ्यास केला एक आठवडा तरी लय झालं. पाच बोटं, पाच पाय, पाच हात. तर आता ह्या झाडाला कुठं कळी नाही मला सांगा. काय कळी, ह्याच्यात कळी, आजच्यापेक्षा आणखी 8 दिवसांनी अहो हे लालच होणार आहे बागेत. आणखी एक सरसकट सगळे झाड तसे नाहीत, मागं पडून मागपुढं होणार की मागपुढं होणार. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा. ही वळ आहे का, ह्या वळीला पलीकड लसणाला पाणी होतं. लावल्यामुळे त्याचं पाणी ही झाड हा, पितात. आणि त्याला माल किती आहे? प्रमाण मी जास्त आहे. यांना आल्या पहिल्यापासून सांगतोय, सुरुवातीपासून, की बागेला इतका ताण द्यायला नाही पाहिजे. ताण, मग तेच आपली चर्चा आधी तीच झाली ना ताणाची. ताण देणं म्हणजे झाडाला कमजोर करणं थोडक्यात. आता सगळीकडे कळीच चला की आपण जाऊया आतमध्ये.
तर मुलाखत घेऊ दे कॅमेरा चालू आहे. हं. या उभं राहून या दादा तुम्ही अहो सगळे शेतकरी बांधव आले पाहिजे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत नाही हो त्याशिवाय. तुम्ही शेतकऱ्यांनी माझ्यापेक्षा तुम्ही जास्त बोललं पाहिजे. आणि ते का बोललं पाहिजे तर शेतकऱ्यांनी निसर्गाकडे वळलं तर शेतकऱ्यांचं कल्याण होईल. माझं वारंवार हीच सांगणार की तुम्हाला वाचवाय तुम्हीच आहे हो. तुम्हाला वाचवाय कोणी येणार नाही. स्वतःचा प्रपंच घाण ठेवून तुमची सेवा करायला कोण उतरल. बरं तुम्हाला दिशी गायचं महत्व सांगितलं पटवून बी दिलं. मला काय फायदा आहे. शून्य फायदा आहे ना. का माझ्याकडे विक्रीला आहे का ती गोमूत्र विक्रीला आहे. मला रुपयाचा फायदा नाही ना. मग तुमच्यापर्यंत पोहोचणार कसं. म्हणून शेतकऱ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे आणि निसर्गाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी जे उदाहरण देतो तुम्ही 6 महिने डॉक्टरवर फिरला म्हणून ते स्टेटोस्कोप गळ्यात टाकायचा आणि कात्री घेऊन लगेच ऑपरेशनला तयार उभं राहायचं हे चुकीचं आहे. करतो का आपण तसं नाही करत. मग शेतकऱ्याच्या पोरांना लगेच शेतीत उतरून कसं जमल. ते अभ्यास केला पाहिजे त्यानं. मातीचा केला पाहिजे निसर्गाचा केला पाहिजे पंचतत्वाचा केला पाहिजे. किती जणांचा अभ्यास आहे. डायरेक्ट आपण शेतीत जातोय त्यानं केलं तीच आपण करतोय. टीव्हीला बघतोय पुन्हा तरी वाचतोय तीच आपण करतोय. तसं न करता ही सगळं कशावर चाललंय हीच बघितलं पाहिजे ना. आणि त्याच्यानुसार शेती केली पाहिजे. आणि मग तुम्हाला आपल्याशी यायची काय कारणच नाही. इतक्या लांब माळशिरस तालुक्यात नाही या धाराशिव जिल्ह्यात यायची मला गरजच पडली नसती. तर तुम्ही अडचणीत आहे म्हणून मला यावं लागलं. बरोबर आहे का तुम्ही. बरोबर आहे. मग तुम्हीच तज्ञ झाला तर 4 आसपासची लगेच ऑटोमॅटिक शिकून निघते ती. एक जण सक्सेस झाला तर तुम्ही दोघं चौघं आरामातच पंचतत्वाकडे वळताय ना. कार्य चालू ठेवतो. हा का सक्सेस होते ना. ही मुद्दा महत्वाचा आहे. चैन बंद पडत नाही. हा हे आम्हाला चेन वाढवायची. आम्हाला औषधं तुमच्यापर्यंत पोहोचवायची नाही. ती तुम्ही ही पंचतत्वाचा चमत्कार दाखवायचा आहे. तुम्हाला चमत्कार दिसला महाराजांचा म्हणून तुम्ही आज माझ्याकडे आलाय. नुसतं सांगून कुणीही येत नाही. ही चमत्कार दाखवायचा म्हणजे तुम्ही इकडे येताय आणि पंचतत्वाकडे वळताय. पुढच्या सीझनला तुम्ही मग तुम्हाला फोनवर मार्गदर्शन घेतलं पाहिजे. स्वतः औषध तयार करून वापरली पाहिजे. तर ह्यांना सोपं सांगितलं की मिरची हिरवी मिरची वाटा वरवट्या वाटा गरम पाण्यात टाका संध्याकाळी आणि ती गाळून घ्या 2 किलो आणि 200 लिटर टाकून द्या फवारून. थ्रिप्स दिसत नाही. किती औषधं महागडे आणून काय उपयोग नसतो. चाला ना ह्यात उतरा ना करा ना कष्ट. 2 किलो 200 लिटर पाण्याला हा 2 2 किलो. किलो वाटा वरवट्या वाटा गरम पाण्यात भिजू घाला संध्याकाळी सकाळी गाळून घ्या आणि फावरा. सोपं आहे. हे तुमच्यापर्यंत पोहोचवाय मला काय फायदा आहे. पाणी किती म्हणजे 200 लिटर पाणी 2 किलो मिरची. 100 लिटरला 1 किलोचं प्रमाण. नाही पण 200 लिटर पाणी किती 200 लिटर फावरायचं. 200 लिटर किती झाडाला. नाही तसं नाही. आपला 200 लिटर मध्ये जेवढं रान होतंय तेवढं रान. एवढं होईल तेवढं होईल. 200 लिटर 200 लिटर प्रमाण 2 किलो. थोडक्यात आपल्या फॉर्म्युला भागाला किती पाणी लागतंय. 100 पाचशे लागलं तर 1 त्या किलो. पट्टीत 5 मिरची किलो वाढते. हिरवी तिखट मिरच्या नाही. 100 ला 1 किलोचा फॉर्म्युला. वाटलं बाबा न्यूट्रिशन कमी आहे आमचं पालानं न्यूट्रिशन कमी आहे काय. शेवग्याचा 3-4 किलो पाला आणि पाटा वरवट्या वाटा गरम पाण्यात भिजू घाला आणि हेच पद्धतीने सगळ्या भरून घ्या. 2 दिवसात तुम्हाला नाही बाग काळू केली जाते. मला ते हिरवा घ्यायचा का शेवग्याचा. लावलाय तुम्ही. हा शेवग्याचा हिरवा पाला. ठीक आहे. त्याला काय करायचं भिजवायचं का. हे असंच मिरची सारखं पाट वरवट्या वाटायचा. गरम पाण्यात ठेवायचं का नाही ठेवायचं. ठेवा की पाटा वरवट्या वाटून गरम पाण्यात ठेवा. सकाळी उठून गाळून घ्या. गाळून घेऊन ती 200 लिटर पावडा. भिजवलेलं पाणी यूज करायचं. हा तीच पाणी यूज करायचं. गरम राहिलेलं पाणी. 2 किलो पाणी घ्यायचं. 4 किलो पाणी 5 किलो जास्त घ्यायचं. गरम पाणी. शेवग्याची झाडं राव आम्ही काढून टाकतो. ही तर अडचण आहे ना. मग ह्याच्यात मला काय मिळालं. काहीच नाही. मग ही अडचण आहे. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःसाठी उतरायचंय मैदानात. नाहीतर पुढच्या पिढीनं तोंडात माती जरी घातली तरी त्यांना विषबाधा होईल. हीच जर परिस्थिती राहिली तर पुढच्या आपल्या पिढीनं माती तोंडात घातली तरी त्यांना फूड पॉयझनिंग होईल. नाही जमीन नापीक होत चालली. बरोबर आहे. येणाऱ्या पिढीला जमीनच करायला राहते का नाही ही पंचायत आहे. हा हर हर महादेव. शिवरत्न नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो. मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचा एक साधक. नातं मातीशी ही जी आपण सिरियल चालू केली या सिरियलच्या निमित्तानं आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी या गावी एक शेतकरी बांधवांच्या भेटीसाठी आलेलो आहोत. तर आपण नवजीवनचा एकच डोस त्यांना दिलेला आहे. निसर्गाचा चमत्कार कसा असतो, निसर्ग आपल्याला कशी मदत करतो, तो केव्हा करतो. ज्यावेळी आपण निसर्गाला जवळ करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस निसर्ग आपल्याला भरभरून द्यायला तयार होतो. आणि हेच लाईव्ह उदाहरण आपण शेतकरी बांधवांच्या बागेमध्ये सक्सेस केलेलं आहे. तर आपण त्यांच्या तोंडूनच आपण त्याची माहिती जाणून घेऊया, त्यांच्याबरोबर चर्चा करूया.
दादा नवजीवनचा डोस तुम्ही घेतला, तुम्ही म्हणजे अगदी आता ही बाग सोडून द्यायच्या मार्गावर होता. बागेमध्ये कळी एवढी येते. तुमच्या डोक्यात विचारत होता आता ही बाग बागेसाठी काय करायचं, हा. कळी काढण्यासाठी काय करायचं, मग हे भावा ते भावा, ह्याला फॉलो करायचं, त्याला फॉलो करायचं, मित्रावर चर्चा करायची. मग ही चर्चा करत असताना तुमचे एक व्हिडिओ बघण्यात आले. बर बर. व्हिडिओ बघून त्याचा म्हणला तर महाराज ह्याच्यामध्ये काय करतील? ऍग्रिकल्चर मध्ये काय करतात? महाराज काय करतील किंवा आध्यात्मिक ह्याच्यामध्ये बरोबर. मार्क करतील, बाबा तुम्ही असं करा, मग करा. थोडं विशेष वाटलं. फोन करावं का नाही, फोन करावं का नाही, 4-5 दिवस झाले. महाराजाचा आणि शेतीशी काही संबंध एवढा विशेष नाही असं वाटलं. फोन केल्यानंतर मग त्याच्यामध्ये व्हिडिओ बघत गेलो. आता व्हिडिओ बघत गेल्यानंतर तुमचं एक वाक्य होतं की कळी जर नाही निघाल तर मी बागत पाठ ठोकून राहतो तिथं आणि कळी काढून घेतला. मला माझं स्वतःला स्वयंपाक खाताना मी करतो असे त्याच्यामध्ये बोलणं होतं. ठीक आहे म्हणलं, आपण ते बाकीचं नाही तरी आम्ही समजा एखाद्या रासायनिक प्रॉडक्टचा रिझल्ट नाही आला आणि काही कंपनी जाऊन मांडत बसतो का, ठीक आहे म्हणजे तसंच म्हणलं मी त्याला पैसे 4-5 हजार रुपये आपण म्हणला काय होते, ठीक आहे बघू घालवायचे त्या उद्देशानं तुमचं औषध मानलं. मग त्याच्यानंतर औषध आल्यानंतर औषध आलं तोपर्यंत तुमचे माझे 2-3 वेळेस फोन झाले. फोन झाल्यानंतर अजून विश्वास वाढला की आल्याबरोबर पोस्टर लस घेऊन अजून ड्रिपनं सोडून दिले. मग ड्रिपनं सोडून दिले की 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये फरक मला जाणवायला. पानाची शायनिंग वाढलेलं, कळी निघालेलं. मग ह्याच्यामध्ये असं होतं की कळी निघताना पाणी कमी द्यावं लागेल, पण तुमचं उलटं कसं होतं, तुम्ही सांगितलं होतं की पाणी वाढवा. बरोबर. आपण असं मागची टेंडन्सी अशी होती की पाणी कळी काढायची, पण तुम्ही सांगितलं होतं की पाणी वाढवा म्हणल्यावर पुन्हा अजून वाटायचे की त्यांनी पाणी वाढवल्यावर पण जबाबदारी घेतली मान्य होती. तेव्हा हे म्हणतात ना, आता आपण आपल्या मनात काहीच हे करायचं नाही, पाणी वाढवा. पाण्यावर कळी निघते. हा आतापर्यंतचा ट्रेंड आहे डाळिंबामध्ये. त्या ट्रेंड प्रमाणे आम्ही चालत. पण तुम्ही पाणी वाढवा म्हणले त्यावेळेस आमची चर्चाही झाली. पण ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, आता आपण इथं तर हात टेकलेत ना, ते म्हणतात तसं करून बघू. अशा हे ना त्यांना मग पुढचं सांगितलं आम्ही वाढवा पाणी, ते म्हणतात त्याच्या ह्याच्यावर बऱ्यापैकी त्याच्यात रिझल्ट चांगला. आज बागेला म्हणजे तुम्ही संपर्क केला, माझ्याकडून औषध घेतली, ह्याच्यात तुम्हाला समाधान आहे का? पूर्ण 100%. तुम्हाला बागेमध्ये काय काय फरक दिसून आले? ग्रीनरी वाढली सगळ्यात महत्वाची. हा. मी 15 दिवसापूर्वी प्लॉटला व्हिजिट केली होती, त्यावेळेस मला असं वाटत नव्हतं का आणखी 1 महिना तरी याला कळी लागेल. बरोबर. पण आज आता तुमच्या बरोबरच बागेत येणं झालं, हा. मित्र भेटले, तर आज मला म्हणजे तिथं एंट्री केल्यापासूनच माझ्या लक्षात आलं की फार मोठा चेंजेस झालेला आहे आणि कळी बऱ्यापैकी बाहेर निघाली. अच्छा. पानांची साईज वाढली, पाण्याची साईज वाढली, गेल्या ग्रीनरी वाढली. वर्षीपेक्षा पानांची साईज गेल्या वर्षीपेक्षा पाण्याची साईज वाढली. आणि कळी तर काय आपण म्हणजे कुठं जागा नाही अशी कळी. बाजरीची कळी तर अजून निघणारच आहे, दिसते अजून कुठं अजून निघणार आहे. ही पहिल्या डोस मध्ये पहिला डोस झाडाची ताकद वाढवण्यात खर्ची पडतो. पण आता पहिल्या डोस मध्ये त्यांना एवढा चांगला रिझल्ट मिळाला. दुसऱ्या डोसला ते झाड पूर्णपणे लागलं, फक्त ह्याला अजून पाणी वाढवणं गरजेचं आहे. बागेला थोडस नंतर कमी आहे, पानं जर आपण घेतली कडक झाले पानं नत्र, म्हणजे बघितलं की आता हे तुम्हाला दाखवायचा प्रयोग, हे नत्र कमी पडलेलं असतं. तुकडं पडायला नाही तुकडं आणि बाग बोल होतं का बाग कडा आहेत काही कडा असे वाकडे होतात नाही. कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम, सेकंडरी मधली जी अन्नघटक आहेत सगळ्यात मेन आता नत्र जर दिले ह्यांनी हे सगळं जागे येणार. कॅल्शियम नाही लागत, बोरॉन नाही लागत. बरोबर मॅग्नेशियम दिलं तर आणखी ते फरक पडतो. शेतकरी बांधवांचं पूर्णपणे समाधान झालेलं आहे. एक शेतकरी बांधव आहेत आणि विशेष म्हणजे 50 एकराचे बागायतदार आहेत. त्यांचा माल युरोपला गेलेला आहे, अन्य देशात सुद्धा गेलेला आहे. असे तज्ज्ञ बागायतदार आहेत, यांचा पूर्णपणे डाळिंब बागेमध्ये अभ्यास आहे. ॲक्च्युली दोघांनी नियोजन करून माझ्याकडून औषध घेतली की ह्या महाराजांची परीक्षा बघायची.
परीक्षा आम्ही नाही 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 तसं नाही तसं नाही परीक्षा बघायची मातीसाठी म्हणजे महाराज नक्की काय बदल करू शकतात. नाही नाही आम्ही केलेल्या ह्याच्यातून थोडं- अजून वेगळं काय? हा वेगळं काय करायचं. आम्हाला असं वाटलं की तेवढ्या ह्याच्यात लवकर येणार नाही. हो बरोबर आहे की. म्हणताय चॅलेंज आहे तर चॅलेंज चालेल हा मी जे सांगतो तुम्हाला नाही कळी निघाले तर बागेत मुक्काम करून कळी काढून देतो. हो हे कशासाठी बोलतो मी की शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा. लक्षात घ्या तुम्ही. आणि तुम्ही औषध का घेतली तुम्हाला स्पष्ट सांगू मी वर्दी बघून. तुम्हाला औषध माहितीच नाही तुम्ही कशाकडे बघून घेतली औषधं. नाही नाही बरोबर वर्दी बघून ही आम्ही तुमची हे वर्दी महाराज बघून आहेत. औषधं घेतली. ही फसवणार आम्ही ह्याला त्या धंदा नाही करायचा. आम्हाला हे भरपूर अनुभव आहेत असे. हा. मला पण ते फार मार्केट मोठा मधले. अनुभव आहे गोष्टी. Yeah. पण ते तुम्ही म्हणले तेच योग्य. थोडा विचार केला असता असे कपडे असते. हा वर्दी बघून हा. तुम्ही औषधं घेतली पहिल्यांदा वर्दीवर विश्वास ठेवला. आजही भारतामध्ये जगामध्ये भगव्या वस्त्राला किंमत आहे मान सन्मान आहे त्याची प्रतिष्ठा जपली जाते. पण समाजात असे अनेक घटक आहेत त्या वर्दीचा गैरफायदा घेणारे असे सुद्धा आहेत. आहेत. प्रत्येक क्षेत्रात हे चालतं. बोंदुगिरी करणारे पण आहेत लुटालूट करणारे पण आहेत. पण आम्ही आखाड्याचे साधक आहे. आखाड्याचे साधक कुंभला जे आखाडे जातात आखाड्यांचा जो कुंभ असतो त्या सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी आखाड्याचा मी साधक आहे. आम्हाला पूर्ण ट्रेनिंग आणि खडतर ट्रेनिंग दिलेलं असतं. हे ट्रेनिंगच्या माध्यमातून आमचा नवीन जन्म घेतलेला असतो दिलेला असतो. म्हणजे आमचं 10व्यापर्यंत सगळे विधी केलेले असतात. हा 10व्याच्या जे विधी असते 11वा वगैरे तिथपर्यंत आमचे सगळे मृत्यूनंतरची विधी आमची केलेली असतात. त्याच्यानंतर आमचा ह्या वैदिक पद्धतीने पुनर्जन्म केलेला असतो. आघोरी आखाडा म्हणजे ना. हम्म. त्या नावात काहीतरी अघोर भय चिंता अजिबात नाही. एवढं सोपं आहे का मीडियाच्या माध्यमातून उघड बोलणं बागेत मुक्काम करून कळी काढून देतो. चिंताच नाही ना आम्हाला. आघोरी आहे आम्ही. आघोरी आहे म्हणजे काय अघोर नाही घोर नाही कसला घोर नाही चिंता नाही. आणि डायरेक्ट महादेवाला कनेक्ट त्यांच्या इच्छेनुसार आम्ही इथपर्यंत येतो. मी मगाशी सांगितलं ना तुमच्यासारखा सामान्य माणूस पण यश काय येते तर परमेश्वराची कृपा आहे म्हणून यश येते. आणि भावना पाठीमागची काय सेवेची. तुम्हाला काय शब्द दिला तुमचं पहिलं झालं त्यावेळेस त्यात अर्थ नाही कुठला. तुम्हाला 100% रिझल्ट येणार नाही. रिझल्ट आला जबाबदारी माझी बागेतून कळी काढून येणार. तुम्हाला फेल नाही जाऊ देणार. ही भावना काय तर सेवेची स्वतः अनुभवलंय. कर्ज काढून शेती केल्यावर काय बघायचं येतं समाजात त्या कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला काय किंमत दिली जाते ही स्वतःचा दादा अनुभवलंय. आणि आमच्या गुरूंनी ते मला जाणीवपूर्वक अनुभवायला लावलं. म्हणून ही जाण आहे आणि ज्याला जाण असते ना ते काम करतं. एक हा सीझन तर आपण यांच्या ह्याच्यावर घेऊचा. आता तुम्हाला सेटिंग मध्ये सगळे रिझल्ट दिसतात ना. त्या पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी काय सांगितलं सोलापूरला आलाय महाराज जे सेटिंग झालेल्या फळांची साईज आहे तेवढी मी मार्केटला विकली 3 वर्ष झालं आणि ह्या वर्षी बाग काढणार होतो मी. इकडं झाड बघ, इकडं बघ. या का डोस मध्ये आणि ही सुरुवात आहे. ही पहिल्या डोसची सुरुवात आहे. आता हे तुम्हाला पाण्याची मी कळी वॉटर मॅनेजमेंट तेवढं व्यवस्थित मार्ग ही जी थांबली पाणी का वाढवलं हा. फुटवे हा, ही सांगते की कळी निघणार आहे. हा. बरं फुटवे ह्यांचा हे सोडल्यापासून आपण फुटवे वेळेस थांबण्यासाठी आलो आपण काय केलं नाही ना. तुम्ही मार्केटमध्ये काही करा फुटवे थांबणार नाही. मी 15 दिवसापूर्वी आलतो का त्यावेळेस भयानक फुट फुटलेली. हा. हो. आणि ते बघूनच मी थोडा हापकल होतो की आयला ते कळी कळी निघत लवकर नाही. निघणार हा. नाही. तर ह्याच्यात चौकीचा काय संबंध दिसतोय का तुम्हाला. चौकी कळीच निघाली. नाही चौकी आहे ना. चौकी आहे की चौकीतूनच कळी निघणार. नाही चौकीतून कळी निघणार. पण अनेक कळी तुम्हाला लाकडावर काडीवर बिगर चौकीचे निघणार. हो ते होईल. काय 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 बघा चौकीच्या शिवाय कळी आहेत. जनरली कळी ही चौकीतूनच निघते पण असं काही नाही की कळी त्यातूनच निघायला पाहिजे. डायरेक्ट जे कळी फळ निघते. मोठं होणार आहे ना काल- मोठं फळ हा. होणार काढील काढील सगळी कळी तुम्हाला तेच काढली फळ असते. फक्त मोठं. ही पहिली तुमची कळी आहे. आता कालच्या विजिटला गेलो तुम्ही शेतकऱ्यांकडे जमिनीमधून निघल्या शिवटात त्याला कळी सेटिंग येते तसं पण जमिनीच्या काय. चार फार बोटावर मोठी होती हो. जमिनीपासून अर्ध्या इंचावर सेटिंग सुरू झाली. महाराज माझ्या बागेत एकाच ठिकाणी अशा ठिकाणी हा 3 डाळिंब होते आणि 3ही 750 ग्रॅमची होती. मग
तेच आमचं म्हणणं आहे. तिन्हीच्या तिन्ही हा लाकडावर कळी निघली ती साईज प्रचंड होती. आता पुरवठा सप्लाय जास्त अहो होतो त्याला. पाण्याच्या टाकीजवळ जर आपलं कनेक्शन असेल प्रेशरच पाणी येतं. जास्त येतं शेवट असले स्टंपवर माल लागला पाहिजे. तुम्ही फरक काल आहे. पाणी सोडलंय ना त्यासही 100% फरक आहे. काल फुल पाणी सोडलंय बरं का तरी बी पाणी मागते झाड पाणी आणखी सोडलंय नो जीवन अग्नी वाढवतो पाणी खेचून घेतो. त्याचं शूटिंग करा. त्याच्यात ताकद आहे एवढी जेवढा शक्य तेवढा वगैरे वडून घ्या. पाणी समान पडली ह्याची व्यवस्था करा. पाणी कमी जास्त पडते बाजूला प्रेशर मेंटेन नाही. झाडं सांगतात ना अर्ध्या ह्याच्यावर लावून बघा. असं काहीतरी करा प्रेशर मेंटेन होत नाही. तरी मागं पुढं पाणी हा. जपणार नाही एवढं मोठं अजून निघायची आता ट्रेसवर चाललं ना.